आता सरकारने या बिलाचा उद्देश व कारण सांगितले आणि हे बिल मागच्या वेळेला संयुक्त समिती समोर गेलं होतं. संयुक्त समितीने जे काय बदल सुचवलेत त्याच्यातल्या काही बदलांचा देखील उल्लेख आता त्यांनी सांगितलेला आहे. या बिलाचा उद्देश सांगताना त्यांनी सांगितलं की दहशतवाद, नक्षलवादी, शहरी नक्षलवादी या सगळ्यांना, माओवादी या सगळ्यांना रोखण्यासाठीचं हे बिल आहे आणि कडव्या डाव्या विचारसरणीचे. मी सुरुवातच अशी करतो की हे बिल मांडण्याच्या पूर्वी जरा आपल्या देशाची घटना जर बघितली असती आणि त्याचा अभ्यास करून जर हे बिल आलं असतं तर मला वाटतं जास्त बरं झालं असतं. आपल्या देशाची जी घटना आहे या घटनेत डावा उजवा मधला असं काही नाहीये. या देशाच्या घटनेमध्ये समानता, सगळ्यांना सारखी वागणूक, सगळे एकाच तागडीत, सगळे सरळ. म्हणजे आता आम्ही आपल्या डाव्या बाजूला बसलेलो आहोत, म्हणजे आमच्या मुखात येणारे विचार डावे आहेत का? आणि सर्वसाधारण डाव्यांचा रंग हा लाल समजला जातो. आपल्या सभागृहाचा रंग लाल आहे म्हणून या सभागृहात बसणारा प्रत्येक जण डाव्या विचारसरणीचा आहे का? आपला बॅच पण लाल आहे. उद्यापासून खालचे लोक आपल्याला डावे म्हणतील.